हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 9. चला तर मग सुरू करूया. किन्हाळकरांना आधी कसला तरी आजार होता. त्याच्या गोळ्याचा डोस त्यांना चालू होता, पण आजचा आजार थोडा वेगळा होता. अटॅक येऊन गेल्याची ती लक्षणे होती, पण आता घाबरण्यासारखं काही नव्हतं. डॉक्टरांनी त्यांना तपासून काही गोळ्या दिल्या होत्या आणि त्याच रात्री आम्हाला परत पाठवलं. किन्हाळकरांच्या आजारात मात्र सुलूने त्यांची खूप सेवा केली. ती सतत त्यांच्या जवळच बसून होती. त्यांना स्वतःच्या हाताने औषध पाणी देत होती. ओल्या कपड्याने त्यांचं अंग पुसून काढत होती. रात्री त्यांच्या जवळच झोपायची. कधी कधी त्यांचे पाय चेपायची. रात्री अपरात्री त्यांना जाग आली की सुलू उठायची. तिने कधी कुरबूर केली नाही. किन्हाळकरांची सख्खी मुलगी असल्यागत ती वागायची. मी मात्र कॉलेजात दांडी मारून कंपनीचा कारभार सांभाळू लागलो. सकाळपासून सायंकाळपर्यंत कंपनीत थांबू लागलो. आजारातून ते बरे होईपर्यंत दररोज कंपनीत जाऊ लागलो. किन्हाळकर आजारी पडलेले पाहून कंपनीतले सगळे कामगार दुसऱ्या दिवशी सायंकाळी घरी आले. किन्हाळकरांना भेटले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. देसाई पण येऊन गेले. या काळात माझ्यापेक्षा सुलूचेच जास्त हाल झाले. तिची शाळा तर बुडालीच, पण किन्हाळकरांचं आजारपण, घरचं काम आणि भेटायला आलेल्या पाहुण्यांची उठबस करण्यातच ती दमून जायची. पण तिने कधी कुरबूर केली नाही. नेहमीसारखं ती विचित्र वागली नाही. एके दिवशी मी कंपनीत निघालो तेव्हा सकाळी सकाळी किन्हाळकर म्हणाले, आज सायंकाळी जरा लवकर ये कंपनीतून. का? काही विशेष आहे का? 5 वाजता शिंदे वकील येणार आहे. त्यांना काल मी फोन लावून बोलावून घेतले. ते कशासाठी? आहे थोडं काम. तू लवकर ये घरी. शिंदे वकील कशाला येणार आहे हे मला माहीत नव्हतं. किन्हाळकरांनी पण सांगितलं नाही. त्यांच्या मनात नक्की काय आहे ते कधीच समजत नाही. मी किन्हाळकरांना 5 वाजता येतो म्हणालो आणि बाहेर पडलो. 5 वाजता मी कंपनीतून घरी आलो तेव्हा माझ्या आधी शिंदे वकील हजर झाले होते. गेटमध्ये गाडी उभी असलेली पाहून मी अंदाज काढलाच होता. घरात आलो तेव्हा त्यांचा चहापाणी चालला होता. मला पाहिल्यावर किन्हाळकरांनी शिंदे वकिलांना माझा परिचय करून दिला. हा प्रल्हाद, माझा मुलगा. सकाळीच मी त्याला लवकर यायला सांगितलं होतं. मी शिंदे वकिलांना नमस्कार केला. हातात हात मिळवला. किन्हाळकरांनी मला त्यांच्या समोरच कोच्यावर बसायला सांगितलं. हातातली कागदपत्रे टीपॉयवर ठेवून मी त्यांच्या समोरच बसलो. त्यांचं चहापान चाललं होतं. सुलूने मलाही चहा आणून दिला. चहा घेता घेता किन्हाळकर बोलत होते, ही माझी 2 मुलं फार गुणी आहेत. माझ्या आजारपणात पोरीने अगदी आईसारखी सेवा केली माझी आणि गेले आठवडाभर मुलाने कंपनीत माझी उणीव भासू दिली नाही. दोघे 2 बाजूच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे मला वानप्रस्थाश्रमात गेल्यासारखं वाटतंय. जबाबदारीतून अगदी मुक्त झाल्यासारखं वाटतंय. आणखी कोण कोण राहतंय घरात? शिंदे वकिलांनी विचारलं. आम्ही 3घेच राहतो. नौकर माणसं, एखादा माळी नाही, कुणीच नाही. चहा घेतल्यावर शिंदे वकील थोडे मागे रेलले. विनाकारण पाय लांबवून आळत झटकला आणि म्हणाले, घर खूपच छान आहे तुमचं. शिवाय गल्लीच्या मधोमध अगदी मोक्याच्या जागी आहे. वाडवडिलांची पुण्याईती. सध्याच्या रेटने खूपच पैसा होईल या जागेचा. पण मला ही जागा विकायची नाही. निदान एखादी भव्य अपार्टमेंट तरी उभी करा. एकेका फ्लॅटचा पैसाच पैसा मिळून जाईल तुम्हाला. बिल्डर लोक चांगली गब्बर झालीत फ्लॅट विकून. नाही वकील साहेब, जीवनात सगळ्यात गोष्टी पैशाने मोजायच्या नाहीत. हा आपला स्वतंत्र बंगला आहे. समोर छानपैकी गार्डन आहे. हे सुख आपल्याला अपार्टमेंटमध्ये घेता येणार नाही. दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. मी चहा घेता घेता त्यांच्या गप्पा ऐकत होतो. मला मात्र समजेना शिंदे वकील का आले आहेत. किन्हाळकरांनी सुद्धा त्यांच्या येण्यासंबंधी काही सूचना केली नव्हती. मला सुरुवातीला वाटलं किन्हाळकर हा बंगला विकून येथे अपार्टमेंट काढण्याच्या विचारात आहे, पण तसं तर काही जाणवत नव्हतं. मग शिंदे वकिलांनी विषय बदलला. प्रल्हादचं वय काय असावं? 21 तरी असेल. आणि तुमच्या मुलीचं वय? 16 वर्षाची आहे ती. किन्हाळकर म्हणाले. छान. म्हणजे फक्त सुलूच्या वयाचा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. प्रल्हादला विश्वस्त म्हणून दाखवता येईल. मला अजूनही काही उलगडा झाला नव्हता. कशा संदर्भात ते चर्चा करतात ते सुद्धा समजलं नव्हतं. मी आळीपाळीने दोघांकडे पाहत होतो. मध्ये सुलूकडेही पाहत होतो, पण तिची नजरही माझ्यासारखीच शंकित बनून राहिली होती. तुम्ही फार लवकर रिटायर होत आहात किन्हाळकर, शिंदे वकील म्हणाले.
आता आपलं काय राहिलं आहे वकील साहेब? 70 केव्हाच ओलांडली आणि या वयात पोरं हाताखाली आली की बापाने सरळ रिटायर व्हावं. पटतंय मला, तरी पण मला वाटतं तुम्ही अजूनही विचार करावा. मी पूर्ण विचार केला आहे वकील साहेब आणि सगळी परिस्थिती पाहूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्हाला मानलं पाहिजे किन्नाळकर. आजकाल स्वतःच्या पोटच्या मुलांवर विश्वास दाखवायला बाप तयार होत नाही आणि तुम्ही तर या दत्तक मुलांवर विश्वास दाखवायला निघाला. दोघांमध्ये हाच फरक आहे वकील साहेब. म्हणतात ना, रक्ताचं नातं दाट असतं, पण मानलेलं नातं हे घनदाट असतं. तुम्ही कधी अशा घनदाट अरण्यात शिरलात वकील साहेब? नसेल शिरलात तर शिरून बघा. तिथे वाट चुकण्याची भीती जास्त असते, पण सगळ्यात जास्त आनंद, सुख आणि गर्द सावली आपल्याला तेथेच भेटते. आणि जीवन जगायला काय लागतं? या 3 गोष्टीच ना, किन्नाळकर सांगत होते. मग शिंदे वकीलच म्हणाले, पोरांनो, आजपासून तुमचे बाबा रिटायर होणार आहे. म्हणजे? मी विचारलं. आजपासून हा प्रपंच आणि कंपनी सगळं तुमच्या गळ्यात घालून ते मोकळे होणार आहे. म्हणजे पहा. असं म्हणत शिंदे वकिलांनी आपल्या जवळचे कागद टीपॉयवर पसरवले आणि म्हणाले, त्यांनी त्यांचं घर आणि कंपनी तुमच्या दोघांच्या नावावर करून टाकली. आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर एक एक वास्तू केली. आता त्यांचं वय झालंय, आपला काही भरोसा नाही असं म्हणून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं आहे. मी चमकून विचारलं, मृत्यूपत्र? तसे पाठीमागे खुर्चीवर रेलून बसत किन्नाळकर हसले. म्हणाले, एवढं घाबरायला काय झालं प्रल्हाद? मृत्यू काय माणसाला सांगून येतो? किन्नाळकर म्हणाले, पण एवढ्यात मृत्यूपत्र म्हणजे जरा विचित्रच नाही का? अरे, ते म्हणायला मृत्यूपत्र आहे, पण ती तशी घरादाराची वाटणीच आहे. पण सगळं आमच्या नावावर म्हणजे हे अतिच होतं. त्यात कसलं आलंय अति? बाबाने मुलांमध्ये नाही इस्टेट वाटायची तर ती काय दान करून टाकायची? तसं नाही, पण आम्ही असे परके. परके? तुम्ही मला अजूनही परके समजता? किन्नाळकर उसळून म्हणाले, अरे बाप आहे मी तुमचा बाप. एकदा मी निर्णय घेतला की तो माझा शेवटचा निर्णय असतो. तो तुम्हाला दत्तक घेण्याचा असो किंवा इस्टेटीच्या वाटणीचा असो. एकदा निर्णय झाला की झाला, त्यात बदल होणार नाही. भले तुम्ही मला अजूनही परके समजा. किन्नाळकरांचा आवाज थोडा वाढला होता. किती विश्वासाने ते बोलत होते. मला या माणसाचं आल्यापासूनच नवल वाटत होतं. किती वेगळ्या दृष्टीचा हा माणूस होता आणि त्याचे जगण्याचे निर्णयसुद्धा किती जगावेगळे होते. ते आम्हाला त्यांच्या रक्ताच्या नात्याची मुले म्हणून मान देत होते. त्यांनी आपलं सर्वस्व आम्हाला दान समजूनच देऊन टाकलं होतं, पण आम्हाला मात्र किन्नाळकर अजूनही आपले वाटत नव्हते. आम्ही किती मूर्ख आहोत. परमेश्वर आम्हाला 2-2 हाताने भरभरून देत होता आणि आम्ही करंट्यासारखे आपल्या मनाची फाटकी झोळी हातात धरून उभे होतो. आमचं बोलणं थांबल्यावर शिंदे वकील म्हणाले, किन्नाळकरांनी हे घर सुलूच्या नावाने केलं आहे आणि कंपनी प्रल्हादच्या नावाने केली. दोघांना आपापली क्षेत्रे समसमान वाटून दिली. सुलेखा अजून लहान आहे. कायद्यानुसार ती सज्ञान नाही. जेव्हा ती 18 वर्षाची होईल तोपर्यंत प्रल्हाद तिच्या इस्टेटीचा विश्वस्त म्हणून काम पाहील. सुलेखाचं लग्न झाल्यावर तिच्या इस्टेटीचं काय करायचं याचा निर्णय ती स्वतः घेईल. प्रल्हादने तिच्यात हस्तक्षेप करू नये. शिंदे वकील वाचन करीत होते. आम्ही सगळेजण ऐकत होतो. सुलूसुद्धा इतका वेळ शांत होती, पण शिंदे वकिलांचं बोलणं ऐकल्यावर ती उसळून म्हणाली, मला ही वाटणी पसंत नाही. तिच्या या वाक्याने आम्ही तिघेही दचकलो. शिंदे वकील तर आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिले. का पसंत नाही बेटा? किन्नाळकरांनी विचारले. मला माझ्या मनासारखी वाटणी हवी. तसे शिंदे वकील म्हणाले, हे बघ बेटी, हे किन्नाळकरांचं मृत्यूपत्र आहे आणि आपल्या इस्टेटीची वाटणी कशी करावी तो त्यांचा प्रश्न आहे. तरीही मला ही वाटणी मंजूर नाही. सुलूचा विचित्र स्वभाव परत जागा झाला. मग कशी वाटणी हवी तुला ते सांग, किन्नाळकर म्हणाले. कंपनीला माझं नाव आहे, म्हणजे कंपनी मला हवी. सुलू म्हणाली. मी तिच्या हट्टी स्वभावाकडे पाहतच राहिलो. किन्नाळकर मात्र हसत होते. हसता हसता म्हणाले, वकील साहेब, सुलू खरंच माझी मुलगी शोभते. ज्या अर्थी ती अधिकारवाणीने बोलते त्या अर्थी हे घर तिने आपलं मानले. घरातली माणसं आपली मानली आणि म्हणतात ना, सत्ता असेल तिथेच माणूस अधिकाराने बोलतो. करून टाका तिच्या मनासारखी वाटणी. मग मला परत सगळी कागदपत्रे बदलावी लागतील, वकील साहेब म्हणाले. माफ करा वकील साहेब,
आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, पण सुलूला हवी तशी वाटणी करून द्या. मग ते म्हणाले, तुला काही म्हणायचं आहे का प्रल्हाद? सुलू म्हणते, तशी वाटणी करायला तुझी काही हरकत? माझी काहीच हरकत नाही. हवं तर दोन्हीही सुलूच्या नावाने करा, मला आवडेल ते. तशी परत एकदा उसळी घेत सुलू म्हणाली, काही नको दोन्ही माझ्या नावावर, मला फक्त कंपनी हवी. कंपनी तुझ्या नावावर केली तरी तुला ती चालवता येणार आहे का? मी म्हणालो, तुला काय करायचं तुझं तू बघ. सुलू मला उलट उत्तर देत म्हणाली. मला मात्र सुलूचा राग आला. मी फाडकन तिला म्हणालो, जरा 4 लोकात समंजसपणाने बोलायला शिक. परक्या माणसाबरोबर कसं बोलावं याच्या काही मॅनर्स आहेत की नाही तुला? ते माझं मी पाहून घेईल, तू नको शिकवू मला. आमच्या दोघांचं भांडण वाढत चाललं. तसं किन्हाळकर म्हणाले, तुम्ही भांडू नका, शांत राहा. मग त्यांनी शिंदे वकिलांना जायला सांगितलं. शिंदे वकिलांनी आपली कागदपत्र घडी घालून ठेवली आणि उद्या परत येतो म्हणून निघून गेले. मी कोच्यावर बसून सुलूच्या असभ्यपणाचा विचार करू लागलो. सुलू मात्र हसत होती. तिचं हसणं खूपच गूढ आणि विषारी होतं. चला तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.